तर दिवाळी म्हटलं की आपण साड्यांची शॉपिंग करतो आणि ज्वेलरीची सुद्धा आणि घराची साफसफाई सुद्धा करतो आणि त्यासोबतच तयारी सुरू होते आपली फराळ करण्याची। बरोबर आहे, फराळाशिवाय तर आपली दिवाळी अपूर्णच आहे, हो की नाही? तर सर्व माझ्या मैत्रिणींची तयारी सुरू झाली असेल फराळ करण्यासाठी। तर आज मी फराळाच्या 4 रेसिपीज एकाच व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे आणि झटपट आपण हे पदार्थ तयार करणार आहोत आणि थोड्या हटक्या पद्धतीने करणार आहोत। म्हणजे मी चकली आणि शेव जे आहे ना थोड्या वेगळ्या पद्धतीचे करणार आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि जर तुम्ही नवीन असेल ना चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी। तर चला मग सुरुवात करूया चिवड्यापासून। तर हा फराळाचा राजा चिवडा, म्हणजे चिवड्याशिवाय तर आपला फराळ अपूर्णच आहे। तर हे बघा, मी इथे पातळ पोहे जे आहेत ना थोडे असे उन्हामध्ये वाळवून घेतले। तसं ऊन तर नाही आहे इकडे आमच्याकडे, थोडं ऊन निघालं होतं काल, तर मी थोडे वाळवून घेतले, तरी पण एकदम कडक नाही झाले। त्यामुळे मी थोडं मीठ टाकून हे पातळ पोहे जे आहे ना थोडे असे भाजून घेणार आहे मंद आचेवर। त्या अगोदर मी थोडे चाळणीने काढून घेतले। तर हे बघा, पोहे छान असे कुरकुरीत मी भाजून घेतलेले आहे। थोडं मीठ टाकल्यामुळे पोहे जे आहे ना आकसत नाही। आता पोहे मी काढून ठेवले आहे। आता याच कढईमध्ये मी टाकत आहे थोडं तेल। आता मी इथे अर्धा किलो पोहे घेतले आहे, त्या प्रमाणामध्ये आपण हे तेल घ्यायचं आहे। तेल खूप जास्तही नाही घ्यायचं, मग नाहीतर मग आपला चिवडा जो आहे ना तेलकट होतो। तर तेल छान गरम झाल्यानंतर मी यामध्ये टाकलेले आहे साधारणतः 1 छोटा चम्मच जिरा आणि हिरव्या मिरच्या, कढीपत्ता। हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं। त्यानंतर मी इथे शेंगदाणे टाकलेले आहेत। शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। आणि मी इथे टाकलेले आहेत फुटाणे, तुम्ही डाळिया सुद्धा घेऊ शकता, फुटाणे सुद्धा टाकले तरी जमतील। आणि सुकं खोबरं पातळ काप करून घेतले। आता हे सर्व जे आहे ना तेलामध्ये परतवून घ्यायचं। आता त्यानंतर मी इथे काजू टाकलेले आहेत आणि हे धणे आहेत, धणे मी थोडे असे ठेचून घेतले। यामुळे काय आहे ना आपल्या चिवड्याला खूप छान असा स्वाद येतो। त्यानंतर सर्व परतून घेतल्यानंतर अर्थातच मीठ टाकलं चवीनुसार आणि थोडीशी हळद। आता हे सुद्धा छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आणि चिवडा करताना आपण जी कढई वापरतो ना ती थोडी मोठीच घ्यायची, म्हणजे चिवडा आहे ना फिरवायला इझी जातो आणि छान असा आपला मस्त छान चिवडा तयार होतो, म्हणजे मिक्स करायला इझी जातं। त्यामुळे थोडी मोठी कढई घ्यायची। तर हे बघा, मी सर्व मिक्स करून घेतलं। त्यानंतर मी 1 छोटा चम्मच यामध्ये खसखस टाकलेला आहे आणि किसमिस टाकलेली आहे। तुमच्याकडे किशमिश नसेल तर तुम्ही साखर सुद्धा घेऊ शकता, पिठी साखर किंवा साधी साखर टाकली तरी सुद्धा चालेल। आता हा चिवडा मी असा मंद आचेवर 5 मिनिटं फिरवून घेतला। त्यानंतर मुरमुरे टाकले। हे बघा, आपला चिवडा इथे रेडी झालेला आहे। आता साईडला ठेवला। आता आपण करूया इथे शेव। तर शेव मी आलूचे करणार आहे। 3 आलू जे आहे ना छान असे मी उकडून घेतलेले आहे। उकडून घेतल्यानंतर आपल्याला हे जे आलू आहे ना असे स्मॅश करून घ्यायचे आहेत। तुम्ही किसनीने किंवा मग मिक्सरमध्येही करू शकता, मी असं ग्लासने करत आहे। याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे, कारण मग आपले शेव व्यवस्थित होणार नाही। शेवच्या मोल्डमधून आपली शेव जी आहे बरोबर पडणार नाही, त्यामुळे मी ग्लासने छान असे स्मूथ स्मॅश करून घेतले। त्यानंतर मी इथे टाकत आहे 2 छोटे चम्मच तांदळाचं पीठ आणि 2 छोटे चम्मच कॉर्नफ्लोअर। आणि यामध्ये मी आता साधारणतः टाकत आहे अर्धा ते पाऊण वाटी बेसन। तर आता मी इथे आलूचे शेव बनवत आहे, खूपच क्रिस्पी होतात। आणि आता तुम्ही म्हणाल की आलूचे शेव टिकणार नाही, तर तसं अजिबात नाहीये। 15 ते 20 दिवस आरामात टिकतील आणि तेवढे दिवस पुरणारच नाही, इतके छान टेस्टी होतात की 2-3 दिवसातच तुमच्या घरचे संपवून टाकतील। त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलं, हळद टाकलं आणि 1 छोटा चम्मच जिरा, ओवा हे सर्व टाकायचं। आणि मग त्यानंतर यामध्ये टाकायचं तेलाचं मोहन। तेलाचं मोहन टाकलं मी 1 चम्मच, छान असं मिक्स करून घेतलं। हे थोडं आलसच मिक्स करायचं, शेवचं मिश्रण थोडं एकदम घट्ट नसतं। आता हे बघा, माझ्याकडे हे जे शेवचं मोल्ड आहे त्याला मी थोडी मोठी प्लेट लावत आहे। तुम्हाला बारीक शेव हवे असतील तर तुम्ही त्याप्रमाणे लावा। मी मोठ्या शेवची इथे प्लेट लावलेली आहे। आता आपण हे जे आहे ना हे मोल्ड याला थोडं ब्रशनी असं आतून तेल लावून घ्यायचं, कारण त्यामुळे जे आहे ना मिश्रण जे आहे ना आपल्या मोल्डला चिपकणार नाही। तर हे बघा, हे सर्व जे मिश्रण आहे ना मी मोल्डमध्ये छान असं भरून घेतलं आणि तेल सुद्धा गरम झालेलं आहे कढईमध्ये। चला आता आपण शेव करूया। तर तुमच्याकडे शेवचा जो पण साचा असेल त्या शेवच्या साच्याने तुम्ही बारीक किंवा जाड तुम्हाला जे आवडतील त्या प्रमाणामध्ये आपण हे शेव तयार करून घ्यायचे। आणि शेव आपल्या तयार झाल्यानंतर एकदम चमचा लावायचा नाही, एका बाजूने होऊ द्यायचा, त्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटवायचा।
तर हे बघा मस्त आपले इथे आलूचे क्रिस्पी शेव तयार झालेले आहेत दिवाळी फराळासाठी. तर आपला दुसरा पदार्थ तयार झालेला आहे दिवाळी फराळाचा. चला आता आपण तिसरा पदार्थ करूया. अर्थातच तो पदार्थ आहे चकल्या. चकल्या सुद्धा आपल्या फराळामधील महत्त्वाचा पदार्थ आहे, कारण चकल्याशिवाय सुद्धा आपला फराळ अपूर्णच आहे. तर या चकल्या ज्या आहेत ना, भाजणीच्या न करता मी आज इथे करणार आहे फुटाण्याच्या चकल्या. आणि मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही फुटाण्याच्या चकल्या या अगोदर खाल्ल्या आहेत का, किंवा कुठे रेसिपी अशी ऐकली आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे मी साधारणतः पाऊण वाटी फुटाणे घेतलेले आहेत. हे फुटाणे आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचे, एकदम पावडर करून घ्यायचं याचं. आणि याचे मी छिलके वगैरे अजिबात काढलेले नाही आहेत. आणि हे फुटाणे तर तुम्हाला माहिती आहे किराणा शॉपमध्ये इझिली मिळतात. हे बघा छान असं मी याचं पावडर तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे पावडर मी काढलेलं आहे एका ताटामध्ये. आणि हे जे पावडर केल्यानंतर साधारणतः 1 वाटी प्रमाणामध्ये झालेलं आहे. तर त्या प्रमाणामध्येच मी तुम्हाला बाकीचं साहित्य सांगणार आहे. थांबा, मी तुम्हाला हे आता मोजूनच दाखवते की किती प्रमाणात झालेलं आहे. हे बघा पाऊण वाटी झालेलं आहे, म्हणजे पाऊण वाटी फुटाण्याचं पाऊण वाटीचं पावडर होतं, काही जास्त वगैरे होत नाही. आता त्यानंतर मी इथे पाऊण वाटीच तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. जेवढं फुटाणे आहेत ना तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. 1 छोटा चम्मच जिरा, पांढरे तीळ आणि ओवा, हे तर आपल्या चकलीमध्ये जातच. हे सर्व टाकायचं. ओवा वगैरे थोडा भाजून टाकायचा असेल तर तुम्ही भाजून सुद्धा टाकू शकता, मी तर असाच टाकलेला आहे. आता चवीनुसार अर्थातच मीठ घ्यायचं, थोडंसं हळद घ्यायचं. आणि त्यानंतर मी इथे घेतलेला आहे अर्धा छोटा चम्मच तिखट, कारण माझ्या मुलांना तिखट जास्त आवडत नाही चकल्या वगैरे, त्यामुळे कमी घेतलेलं आहे मी. तुम्हाला एकदम खूप झणझणीत चकली हवी असेल ना तर थोडं तिखटाचं प्रमाण वाढवा. आता मी तेलाचं मोहन टाकलेलं आहे साधारणतः 1 छोटा चम्मच, 1 ते 1.5 छोटा चम्मच टाकायचं, जास्त टाकायचं नाही. तर आता हे सर्व अगोदर छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर पाणी टाकून छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं. हे आलंच पीठ नाही भिजवायचं चकलीचं. तर ही जी फुटाण्याची चकली आहे ना, खायला इतकी टेस्टी वाटते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या दिवाळीला. तर हे बघा आता हे जे आहे ना मोल्ड, याला मी लावलेली आहे चकलीची प्लेट. आणि यामध्ये सुद्धा आता आतून थोडं तेल लावून आपलं हे जे पीठ आहे ना चकलीचं मोल्डमध्ये भरूया आपण. थोडं तेल लावून घेऊया. तर भाजणीच्या आपण पारंपरिक चकल्या तर करतोच, पण अशा प्रकारे थोडा वेगळे आपण पदार्थ कधी कधी ट्राय केले पाहिजे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा. आणि केव्हा बनवत आहे अशी फुटाण्याची चकली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि एकदा तुम्ही करा, केल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल की इतकी टेस्टी बनते आणि झटपट बनते. काही तुम्हाला झंझट करावं लागत नाही, काही वेगळी एक्स्ट्रा तयारी करावं लागत नाही. फटाफट आपली इथे ही फुटाण्याची चकली तयार होते. हे बघा मी तुम्हाला करून दाखवते इथे. आणि कढईमध्ये बाजूला तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे बघा मस्त आपली इथे चकली तयार झालेली आहे. चला आता आपण गरम तेलामध्ये मस्त इथे फुटाण्याची चकली तयार करून घेऊया. आणि दिवाळी निमित्त मी वेगवेगळ्या रेसिपीज थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या फराळाचे पदार्थाच्या रेसिपीज अपलोड करणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत जर सबस्क्राईब नसेल केले ना तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन असतं ते सुद्धा प्रेस करा आठवणीने. आणि छान छान कमेंट करा. आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते HYPE, ते सुद्धा प्रेस करून आम्हाला सहकार्य करावे अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा, कारण मी आज तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मैसूर पाक कसा बनवायचा ते सुद्धा दाखवणार आहे. तर हे बघा आपली चकली सुद्धा इथे मस्त तयार झालेली आहे फुटाण्याची. आणि मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, इतकी क्रिस्पी झालेली आहे. आणि झाल्याबरोबर लगेच डब्यात भरायचं नाही हा, थोडा वेळ थंड होऊ द्यायचं, त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं. तर आपली चकली इथे तयार झालेली आहे. चला आता आपण चौथा पदार्थ तयार करूया. आणि हा जो पदार्थ आहे ना इतका कठीण आहे, मला सुद्धा बरेचदा जमला नाही. मी खूप प्रॅक्टिसने हा पदार्थ शिकलेली आहे, तो म्हणजे आहे मैसूर पाक. तर इथे जेवढं आपण बेसन घेतलेलं आहे ना तेवढंच तूप घ्यायचं आहे. प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आणि एवढंच प्रमाण घेतलं ना तुम्ही तर तुमचा मैसूर पाक परफेक्ट होणार, नाहीतर बिघडणार. तर जेवढं तुम्ही घेतलेलं आहे इथे बेसन तेवढंच तुम्हाला घ्यायचं आहे तूप. तर मी 1 वाटी बेसनामध्ये पाऊण वाटी तूप टाकून छान मिक्स करून साईडला ठेवलं. आता त्यानंतर मी घेतलेलं आहे इथे 1 वाटी साखर आणि अर्धा वाटीपेक्षाही कमी घेतलेलं आहे पाणी. आणि याचा आपल्याला 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि या पाकामध्ये आपण टाकूया थोडीशी वेलची पावडर
आणि याचा एक तारीचाच पाक तयार करायचा आहे. हे बघा अशी तार आली ना बोटावर घेतल्यानंतर एक तार. आता एक तारीचा पाक तर तुम्हाला माहीतच आहे. एक तारीचा पाक झाला की आपलं हे जे मिश्रण आहे ना बेसनाचं, बेसन आणि तुपाचं, हे यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं. आणि आता गॅसची फ्लेम ही पूर्ण प्रोसिजर होताना गॅसची फ्लेम जी आहे अगदी मंद ठेवायची आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता मी यामध्ये मैसूर पाक करताना ब्राऊन शुगर वापरलेली आहे. तुम्ही आपली पांढरी साखर सुद्धा वापरू शकता. आता मी यावेळेस थोडंसं म्हटलं वेगळं करावं म्हणून मी ब्राऊन शुगर वापरलेली आहे. छान असं मिक्स करायचं. त्यानंतर आता मी शिल्लक ठेवलेलं तूप होतं ना ते थोडं थोडं टाकत जायचं. एकाच वेळेस टाकायचं नाही तूप. 2-3 वेळा थोडं थोडं टाकायचं आणि हे मिक्स करत जायचं. आणि गॅस सोडून इकडे तिकडे अजिबात जायचं नाही. तर हे बघा 2-3 वेळा हे मी जे आहे ना तूप टाकून टाकून हे छान असं मिक्स करून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता या मिश्रणाने पॅन सोडलेलं आहे. हे बघा जवळपास आपल्याला 3 ते 4 मिनिट हे परतून घ्यायचं आहे. आणि लागलीच एका भांड्यामध्ये थोडं तूप लावून घ्यायचं. अशा प्रकारे माझ्याकडे एक भांडं होतं, डब्बा होता. तुम्ही कोणत्याही भांडं वापरू शकता. आणि असं त्याला तूप लावून घ्यायचं मात्र आठवणीने. आणि हे जे मिश्रण आहे ना पटकन ही प्रोसिजर आपल्याला पटकन करायची आहे, नाहीतर मग आपलं हे मिश्रण कडक होतं. ते गरम गरमच कोणत्याही प्लेटला तूप लावून पटकन असं सेट करून घ्यायचं. हे बघा. आणि आता हे सेट केल्यानंतर वरून मी थोडं असं पिस्ताचे तुकडे असं गार्निशिंग करता डेकोरेशन करता टाकत आहे. हवे असेल तर टाका, अन्यथा स्किप करा. आता हे बघा छान असं थापून थापून घ्यायचं आणि हे झाकून ठेवायचं साधारणतः 15 ते 20 मिनिटं. मी थोडे पिस्ताचे तुकडे टाकत आहे म्हणजे दिसायला मस्त छान दिसेल आपला मैसूर पाक. आता झाकून ठेवूया. 15-20 मिनिटांमध्ये सेट होतं. फ्रीजमध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही, बाहेरच छान सेट होतं. हे बघा डबा मी छान पलटवून घेतला. आपलं मैसूर पाक मस्त असा सेट झालेला आहे. हे बघा सरळ करूया आपण बाजू आणि चाकूने मस्त हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊया. आणि दिवाळी करता अगदी मस्त सोप्या पद्धतीने झाला की नाही आपला मैसूर पाक. बाहेरचा भेसळयुक्त मैसूर पाक आणि महागाचा मैसूर पाक घेण्यापेक्षा असा सोप्या पद्धतीने झटपट मैसूर पाक आपण घरच्या घरी तयार करू शकतो. तर या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा मस्त मैसूर पाक तयार झालेला आहे. तर आपले 4ही पदार्थ तयार झालेले आहेत. आणि मला सांगा तुम्हाला हे 4ही पदार्थांमधून कोणता पदार्थ आवडला आणि कशा वाटल्या माझ्या रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. छान छान मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतील. तर आवडले असतील हे पदार्थ तर लाईक करा, शेअर सुद्धा करा तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारांसोबत. आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. छान छान कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आणि सोबतच बेल आयकन सुद्धा प्रेस करा. आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते अर्थातच ते सुद्धा पटकन प्रेस करायचं. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तेव्हापर्यंत बाय बाय. आणि ॲडव्हान्स मध्ये दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. बाय बाय.